जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तनवाडी गावातील शेतकरी जगदीश शेंडगे आणि त्यांचे वडील दामोदर शेंडगे यांनी 2020 साली आपल्या 3 एकर क्षेत्रफळात 12 जातीच्या इराणी खजुराची लागवड केली। कारण सततची नापिकी, ओला, कोरडा, दुष्काळी परिस्थितीला शेतकरी त्रस्त आहेत, त्यामुळेच काहीशी आगळी वेगळी शेती करावी या दूरदृष्टीने शेतकरी जगदीश शेंडगे यांनी इराणी खजुराची लागवड केली। सुरुवातीला गुजरातहून त्यांनी ही रोपे मागवली। यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोड आणि मलाईदार चवीच्या खजुराला बाजारात चांगलीच मागणी आहे। फायबर व अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध अशी ही खजुरे आहेत। या खजुराची विक्री ते त्यांच्या शेतातील स्टॉलवर प्रति किलो 200 रुपयांनी करतात, ज्यामुळे प्रति एकर 8 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळते। अशी प्रत्येक वर्षी या खजुराचे दुप्पट उत्पन्न शेंडगे हे घेत आहेत। शेंडगे यांनी गुजरातमधील नर्सरीतून 180 खजुराची रोपे प्रति रोपे 4000 रुपयांना खरेदी केली होती, ज्यासाठी एकूण 7.2 लाख रुपये त्यांना खर्च आला। जमीन तयार करणे, गायीचे शेणखत घालणे आणि खड्डे खोदणे यांसह एकूण 9 लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी सुरुवातीला केली। प्रत्येक रोप 25 बाय 25 फूट अंतरावर लावले गेलेत। ही रोपे टिश्यू कल्चरद्वारे विकसित केली गेली असून ती 4थ्या वर्षांपासून फळ देण्यास सुरुवात करतात आणि 70 वर्षांपर्यंत उत्पादन देऊ शकतात, असं शेतकरी शेंडगे यांनी म्हटलंय। खजुराच्या झाडांना कमी पाणी आणि फक्त गायीचे शेणखत लागते। शेंडगे यांनी ड्रीप सिंचन प्रणाली बसवली आहे, ज्यामुळे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचतं। ते खजुराच्या झाडांमध्ये सोयाबीन आणि हिवाळ्यात गहू अशी आंतरपीक पद्धती वापरतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि एक्स्ट्रा इन्कम देखील मिळते। खजुराच्या झाडांना मॅन्युअल परागीकरणाची गरज असते, कारण नैसर्गिक परागीकरण प्रभावी नसते। 100 मादी झाडांसाठी 1 नर झाड पुरेसे असतं। शेंडगे यांच्या अनुभवानुसार खजुराची शेती कमी पाणी, कमी खर्च आणि उच्च उत्पन्न देणारी आहे, जी दुष्काळग्रस्त, दुष्काळ प्रवण भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते। एक पारंपरिक पिकांना फाटा देत तुम्ही खजूर पिकाची झाडांची लागवड केलेली आहे, कशी सुचली संकल्पना? माझं नाव जगदीश शेंडगे, राहणार तनवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। हे म्हणजे आम्ही चांगलं वाटलं आम्हाला, एकदम नंबर 1 पीक वाटलं त्या टायमाला पाहिल्याच्या नंतर। आणि ते इराणहून आम्ही मागून घेतलं आणि लावणी केली। लावल्याच्या नंतर याला 3ऱ्या वर्षी माल आला। 3ऱ्या वर्षी माल आल्याच्या नंतर आम्हाला खड्डे ते सगळं लावूस तर आमचा 9 लाख रुपये जवळपास खर्च झाला सगळा। पण त्या टायमाला आम्ही ते रोप घेताना ते सांगत होते की तुमचे 8-9 लाख रुपये पहिलेच मालात फिटतील, पण आम्हाला असं वाटत नव्हतं फिटतील म्हणून। तर नंतर आमचा तेवढा माल आमचा 4-4.5 टन माल निघाला पहिल्या वर्षी, आणि तो 200 रुपयाने गेला। 8-9 लाख 8-8.5 लाख रुपये आमचे क्लिअर त्या टायमालाच झाले। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचा 12 टन माल निघाला, 12-13 टन माल निघाला जवळपास। तर आमचे 24 लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी। आणि आता हे 3रं वर्ष आहे आमचं। 3ऱ्या वर्षी ह्या वर्षी आमचा 22 ते 23 टन माल आहे। तर हे 40 ते 45 लाखाचं आमचं उत्पन्न या वर्षी आम्हाला होण्याची अपेक्षा आहे। अंदाजे खर्च किती आला ह्याला? खर्च लावल्याच्या नंतर सुरुवातीचा 9 लाख रुपये आमचा झाडाचा खर्च लावण्याचा। त्याच्यानंतर फक्त शेणखत आणि पाणी, ह्याला खुरपायला बाई लागत नाही, आणि रासायनिक फवारणी नाही, कीटकनाशक कोणतं हे नाही, खत नाही, काही नाही, फक्त शेणखत आणि पाण्याचाच खर्च फक्त। शेणखत एकरी 3 ते 4 ट्रॉल्या दरवर्षी आम्ही टाकतो, 2 वेळेस। लोकनायक न्यूज।